न्याय वेळेत आणि सामाजिक भेदभाव न करता मिळतो तेव्हाच तो सामाजिक न्यायाचा आधार ठरतो। लीगल एडची अशा न्यायदानात महत्त्वाची भूमिका। पंतप्रधान। न्यायपालिकेचं काम सुलभ आणि प्रादेशिक भाषांमध्ये केलं जावं, पंतप्रधानांचा आग्रह। जनतेमध्ये कायद्यांविषयी जनजागृती करण्याचीही केली सूचना। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी इथे 4 नव्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा। आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधांच्या विस्ताराच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंगोला आणि बोत्सवाना देशांच्या दौऱ्यावर। अंगोलाच्या सुवर्ण महोत्सवी स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात होणार सहभागी। संसदेचं हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबरपासून सुरू होणार। 19 डिसेंबरपर्यंत चालणार कामकाज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोलीत रुग्णालय प्रकल्पाचं भूमिपूजन। हा प्रकल्प गडचिरोलीत आरोग्य क्रांती आणणारा ठरेल। मुख्यमंत्री। पुण्यामधलं कथित जमीन घोटाळा प्रकरण अतिशय गंभीर असून याची सखोल चौकशी करून वास्तव जनतेसमोर ठेवण्याची गरज असल्याचं शरद पवार यांचं मत। 56व्या इफ्फीमध्ये सुवर्ण मयूर पुरस्कारासाठी 15 सर्वोत्तम चित्रपट स्पर्धेत। गोंधळ या मराठी चित्रपटासह 3 भारतीय चित्रपटांचीही स्पर्धेसाठी निवड। आणि ISSF जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या रविंद्र सिंगनं 50 मीटर पिस्तूल प्रकारात जिंकलं सुवर्णपदक, तर महिलांच्या गटात भारताच्या एलाव्हनिल वलारिवनला कांस्य पदक। नमस्कार, 9:30च्या या बातमीपत्रात